या श्री गणेश, आम्ही तुमचीच प्रतीक्षा करत होतो। तुम्ही श्री खंडेरायांना भेटायला गेला होता, तिथे काय घडलं असेल हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे। तुमची आणि श्री खंडेरायांची भेट झाली का? हो, मी देवांची भेट घेतली। मुनिवर देखील तिथे होते। मग श्री खंडेरायांनी गडावर पुन्हा येण्याकरता तुमच्यात आणि श्री खंडेरायांमध्ये काही बोलणं झालं का? ह्या क्षणी ते जेजुरीत येतील की नाही हे सांगणं कठीण आहे। तुम्ही म्हाळसांना सहाय्य करण्याविषयी तुम्हा दोघांमध्ये काही बोलणं झालं का? हो, मातेला सहाय्य करण्यासाठी मी त्यांच्याकडे अनुमती मागितली। मग याविषयी श्री खंडेराय काय म्हणाले? त्यांनी मला अनुमती दिली। ही तर शुभ वार्ता आहे। आता मी मातेला सत्य करण्याच्या दृष्टीने निश्चितच सहाय्य करीन। आता म्हाळसांना साक्षात्कार होण्याच्या दृष्टीने नक्कीच काहीतरी घडेल, यात शंका नाही। हो, तुम्ही आहात? आज तुम्हासनी इतक्या जवळून पहिल्यांदा पाहिलं जी। तुमची कृपा असावी। मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे। मी काय म्हणतो, आम्ही बाहेर थांबतो। हा, चल। याजी नाही, मी इथे का आले हा प्रश्न तुला पडला असेल, पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। बोला जी। त्याआधी एक विचारते, असा अन्न त्याग वगैरे करून काय मिळतंय तुला? काय साध्य होणार आहे यातून? माते, तुला वचन दिले होते की मी तुला सहाय्य करेन आणि त्यासाठी मी तुला काहीतरी सांगणार आहे। देवी, तुम्हाला साऱ्याचा उलगडा होईल। गणेश, तू हे सारं कसं जाणतोस? देवी, त्याचं कारण असं आहे की गतजन्मात ज्या काही गोष्टी घडल्या त्यावेळी हे तिथेच होते। आणि केवळ इतकंच नाही, तर ते तुमच्या आणि बानूच्या अत्यंत परिचयाचे होते। आज अनेक घटना मला नव्याने कळणार आहेत, हे माझ्या मनात होतंच, आणि त्याची अशी सुरुवात झाली। गणेश, तुला हे सारं आधीपासून ठाऊक होतं? हो। मग तू मला आधी का नाही सांगितलंस? कारण देवी, सत्य जाणून घेण्यासाठी आपण आधी सिद्ध नव्हता, आणि आता सत्याच्या अगदी जवळ पोहोचला आहात, आणि हीच साक्षात्काराची योग्य वेळ आहे। जर मी सत्याच्या अगदी जवळ आहे असं तुम्ही सगळे म्हणता आहात, तर मी देखील त्यासाठी सज्ज आहे। मला अगदी सारं काही जाणून घ्यायचं आहे। माते, जेव्हा हे सारं घडलं तेव्हा मी कैलासातच होतो। कैलासातूनच ह्या साऱ्याला प्रारंभ झाला। म्हाळसा, कैलासात तुमची अगदी जवळची अशी एक सखी होती, तुम्हाला अत्यंत प्रिय अशी।
ती कधी दुःखात असेल तरी तुम्हाला लगेच कळायचं. एके दिवशी तू तिला असंच दुःखी अवस्थेत आणि कसल्या तरी विचारात पाहिलं होतंस. जयाद्री, काय ग, अशी का बसली होतीस विचार करीत, तेही अशी एकांतात? कसलाच नाही. जयाद्री, तू माझी प्रिय सखी आहेस, त्यामुळे तुझ्या मनात कसली तरी चिंता आहे हे मी जाणते. नाही, आपणास वाटते तशी कोणतीच चिंतेची बाब माझ्या मनात नाही. पण तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार हे आश्वासन मी तुला देते, त्यामुळे तू निर्धास्त हो. जयाद्री, तुला चांगलंच माहितीये तुझं इच्छित मी अवश्य पूर्ण करेन, पण ते जर तुला असाध्य आहे असं वाटत असेल तर ते साध्य करण्यासाठी मी माझ्या हृदयनाथांना, साक्षात महादेवांनाही ते सांगेन. त्यामुळे तू निश्चिंत हो आणि सांग काय हवंय तुला. आपण जगत जननी आहात, आदिशक्ती आहात, त्यामुळे माझ्या मनातलं मागणं पूर्ण होणार याबद्दल कोणताही संदेह नाही माझ्या मनात. आपला आशीर्वाद आणि प्रेम यापासून मला कधीच वंचित नाही व्हायचं. आग्रह धरलात म्हणून आपल्या पुढे मी माझ्या मनातलं जे आहे ते सगळं मांडते. पण खरं तर माझ्याकडून आपणास तसूभरही दुःख होऊ नये हाच माझा प्रयत्न होता आणि भविष्यातही राहील. माझ्या मनातली गोष्ट आपणास सांगण्याआधी मी आपली या अपराधाबद्दल क्षमा मागते. जयाद्री, मला आपला हेवा वाटतो. आपणास महादेवांसारखे पती लाभले. मला कल्पना आहे हे वाटणं हा एक अपराध आहे. मी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करूनही माझं महादेवांवरचं प्रेम कमी होत नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढत चाललं आहे. माझ्या मनात ही भावना मूळ धरत आहे की महादेव माझे पती का नाही होऊ शकत. प्रभू, नंदी, तू माझा दास आहेस अशी भावना माझ्या मनात कधीच नव्हती. तू मला अत्यंत प्रिय आहेस. तू माझे प्रिय असे वाहन आहेस. तेव्हा नंदी, मी तुला कधीही अंतर देणार नाही. पण प्रभू, यावेळेस आपण मलाच काय, आपल्या सर्व प्रियजनांना असं सोडून दूर का निघून आलात? मी तुला म्हणालो होतो की तू तुझे शब्द मागे घे. मी दिलेल्या वचनाप्रमाणे जर वागले नसते तर माझ्या शब्दाचे काही मूल्य राहिले नसते. मी बानूशी विवाह का केला हे तुला आत्ता समजलं असेल.